श्री गुरुचरित्र अध्याय 2. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. श्री गणेशाय नमः. त्रयमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्ण तिरी वास करुणी ओजा. सुभक्त ते करीती आनंदा, ते सुर स्वर्गी पाहती विनोदा. आयसे श्री गुरुचरण ध्याता जाता, विष्णू नामांकिता तिसरा मला चालत राहिला एका वृक्षातली. शनेक निग्रिस्त मनीषी गुरुचिंतित कृपानिधी अनंत दिशे स्वप्न पर्यसा. रूप दिशे सुसुप्तीत जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानी पितांबर काशी देखा. येऊनी वेवीश्वर जवळी भस्म लाविले कपाळी. आसपासनी तया जवळी अभय कर देत असे. हेतुके देखुनी सुसुप्तीत चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित विस्मय करी त्यावेळी. मूर्ती देखील सुसुप्तीत ते जिध्यात असे मनात. पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखील तैसाशी देखुनी अयोगी साथे करिता झाला दंडवते. कृपा भाकी करुण वक्त्रे माता पिता तू म्हणत असे. जय जय आजी योगाधीक्षा अज्ञान तम विनाशा. तू ज्योती प्रकाशा कृपानिधी सिद्ध मुनी. तुझे दर्शने निशेष गेले माझे दुरित दोष. तू तारकामास म्हणून आलाशी स्वामिया. कृपेने भक्ता लागून येणे झाले कोठोनी. तुमचे नाम कवन मुनी कवणे स्थानी वास तुम्हा सिद्ध म्हणे आपण योगी. हिंडो तीर्थभूमी स्वर्गी प्रसिद्ध आमचा गुरुजनी नरसिंह सरस्वती विख्यात. त्यांचे स्थान गाणगापूर अमर्या संगम भीमा तीर्थराय मूर्तीचा अवतार. श्री नरसिंह सरस्वती भक्त तारावया लागे अवतार त्रयमूर्ती लगे. सदा ध्याती अभ्यास योगी भवसागर तरावया. ऐसा श्री गुरुकृपा सिंधू भक्त जना सदा वरदू. अखिल सौख्य श्री आनंद देता होय शिष्य वर्गा त्याचे भक्ता कैचे दैने अखंड लक्ष्मी परिपूर्ण. धनधान्यादी गोधन अष्टेश्वरे नांदती. आयशे म्हणे सिद्ध मुनी ऐकोनी विनवी नाम करणे. आम्ही असते सदा ध्यानी तयाशी गुरु येते. आयशी कीर्ती ब्रिद ख्याती सांगत असे सिद्ध येती. वंशवंशी करीत भक्ती कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारक आम्हाशी म्हणून माते भेटलाशी. संहार करून संशयाशी निरोपावी स्वामिया. सिद्ध म्हणे तैवेळी ऐक शिष्या स्तोम मौळी. गुरुकृपा सूक्ष्म स्थूळी भक्त वत्सल पर्यशा. गुरुकृपा होय जैशी दैन दिशे कैचे त्याशी. समस्त देवतेचे वंशी कळी काळाशी जिंके नर. आयशी वस्तू पूजनी दैनिवृत्ती सांगसी झनी. नसेल तुझे निश्चय मनी म्हणून कष्ट भोगितोशी. त्रयमूर्ती श्री गुरु म्हणून जाणीजे निर्धारू. देऊ सकेला अखिल वरू एका भावे भजावे. एखादे समय श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी. रक्षिले श्री गुरु निर्धारी आपुले भक्त जनांशी. आपण कोपे एखाद्याशी रक्षू न सके व्योमकेशी. अथवा विष्णू परेशी रक्षू न सके अवधारी. आयशी ऐकुणी नाम करणे लागे सिद्धाची आचरणी. विनोतीसे कर जोडवी भक्ती भावे करून या. स्वामी आईसा निरोप देती संदेह होता माझे चित्ते. गुरु केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर. अनेक तुम्ही निरोपले ती विष्णू रुद्र जरी कोपती. राखो शके गुरु निश्चिती. गुरु कोपल्या न रक्षे कोणी. हा बोल असे कवनाचा कवन शास्त्र पुराणीचा. संदेह फिडी गामनाचा जेने मन दृढ होय. येणे परे नाम करणे सिद्धाशी पुसे वंदोनी. कृपानिधी संतोषणी सांगत असे पर्यसा. सिद्ध म्हणे शिष्याशी तुहा पुसले आम्हाशी. वेद वाक्य साक्षीशी सांगे नायका एक चित्ते. वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून. त्या पासव पुराण अष्टादश विख्यात. तया अष्टादशांत ब्रह्मवाक्य असे ख्यात. पुराण ब्रह्म व्यर्थ प्रख्यात अशी त्रिभुवने. नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापरांती. प्रकाश केला अक्षिती महाब्रह्मवाक्य विस्तारे. तया व्यासापासून ऐकिले समस्त ऋषीजुनी. तेची कथा विस्तारुनी सांगेन ऐका एकचित्ती. चतुर्मुख ब्रह्मयाशी कलियुग पुसे आरशी. गुरु महिमा विनुतसे करतोय जोडुनी. भाव भक्ती करुण्या म्हणे सिद्धा योगीश्वरा. म्हणून या सिद्धा योगीश्वरा अज्ञान तिमिर भास्करा. तू तारक भवसागर भेटलाशी कृपा सिंधू. ब्रह्मदेवे कलियुगाशी सांगितले के विकारेशी. आदित्य विस्तारेशी निरोपी जय स्वामी.
ऐक शिष्य एक चित्ता, जधी प्रलय झाला होता आदिमूर्ती निश्चित्ता, होते वटपत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायण, होते वटपत्री शयन बुद्धी संभव चेतन, अनेक सृष्टी रचावया प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे, म्हणून आले मना जागृत हो या कारणा, आदि पुरुष तयवेळी जागृत होऊन नारायण बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजवी नावीहून त्रैलोकाची रचना घर, तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण, चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा, म्हणे ब्रह्मा तयवेळी समस्तावणी आपण बळी, मजहून अनेक बळी कवन नाही म्हणतसे, हसून या नारायण बोले वाचे शब्द वचन आपणाशे, महाविष्णू बजा म्हणे तयावेळी, देखून या श्री विष्णूशी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली, बहुविषय अनेक काळ पर्यशा संतोषणी नारायणा, निरोप दिला अति गहन सृष्टी रचिका, म्हणून आज्ञा दिली तयवेळी, ब्रह्मा म्हणे विष्णूशी ते नेने सृष्टी रचावयाशी, देखील नाही कैशी केवी रोचू म्हणत असे, ऐकूनी ब्रह्मयाचे वचन निरोपी त्याशी, महाविष्णू आपण वेद असती हे गे म्हणून देता झाला तयवेळी, सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तार, तेनेची परिरचून स्थिर प्रकाश करी म्हणतले, अनादि वेद असते जाण असे सृष्टीचे लक्षण, दैसा आरसा असे म्हणून सृष्टी रचावी त्यायापरी, या वेद मार्गे सृष्टीची रचिगा ब्रह्मया अहनिशी, म्हणून सांगे ऋषी कशी ब्रह्मा रची सृष्टीचे सृजी प्रजा अनुक्रमे, विविध स्थावर जंगमे स्वेद जांडज नामे द्यार जवळ उपजविले, शिवविष्णूचे निरोपाने त्रिजग रचिले ब्रह्मयाने, ज्या परी सृष्टीक्रमणे व्यासी ऐशी कथियली, सिद्ध म्हणे शिष्याची नारायण वेदव्यास ऋषी, विस्तार केला पुराणाशी अष्टादश विख्यात, तया अष्टादश अंत, पुराण ब्रह्मव्यवर्त ऋषीश्वरांशी सांगे सुत, तेची परी सांगतसे सनकादिकांते उपजवणे, ब्रह्मनिष्ठ निर्गुणी मरिचादी ब्रह्म सगुणी उपजवी ब्रह्मा तयवेळी, तेथून देव दैत्यांशी उपजवी ब्रह्मा परेशी, सांगतो कथा विस्तारेशी, ऐक आता शिष्योत्तमा, कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग, एक एकात निरोपी मग भूमीवरी प्रवर्तावया, बोलावनी कृतयुगाशी निरोपी ब्रह्मा परेशी, त्वा जाऊनी भूमीशी प्रकाश करी अपनाते, ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृते गाले संतोषाने, सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एक चित्त, असते नेने कदेवाचे वैराग्य पूर्ण ज्ञानिसाचे, यज्ञपवित्र आरंभन त्याचे रुद्राक्ष मळा करी कंकणे, हे निरूपे योगकृत ब्रह्मयाशी, असे विनवित माते तुम्ही निरोप देत, केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक सत्य निंदा अपादक, माते न सहावे ते ऐक कवने परिवर्तावे, ऐकुनी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा आपण, त्वा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी, न करी जड तुते जाण अनेक युग पाठविन, त्वा राहावे सावध होऊन, म्हणून पाठवी भूमीवरी, वर्तता येणे परी ऐका झाली अवधी, सत्याधिका बोलावणी त्रेतायुगा देखा निरूपी ब्रह्मा परी ऐसा, त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्य सांगेन असे त्याची स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री, त्रेतायुगाचे कारण यज्ञ करती सकल जन, धर्मशास्त्र प्रवर्तन कर्म मार्ग ब्राह्मणाशी, हाती असे कुश समिता ऐसे धर्म प्रवर्तक सदावशे, ऐसे युगगले हर्ष निरोप घेऊन भूमीवरी, बोलावणे ब्रह्मा हर्षी निरोप देत द्वापाराशी, सांगेन तयाची रूपाशी, ऐका श्रोते एक सत्य, खडगे खटवांग धरुणे हाती, धनुष्य बाण एके हाती, लक्षण उग्र असे शांती, निष्ठुर दया दोन्ही असे, पुण्य पाप समान देखा, स्वरूपे द्वापारा असे निका, निरोप घेऊन कौतुका आला आपण भूमीवरी, त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगा ते पाचारी, जावे त्वरित भूमीवरी, म्हणून सांगे ब्रह्मा देखा, ऐशे कलियुग देखा, सांगेन लक्षणे ऐका ब्रह्मयाचे सन्मुखा, केवी गेले पर्यसा विचारहीन अंतकरण, पिसाचे सारखे वदन, तोंड खालते करून ठाई ठाई पडतसे, वृद्ध आपण विरागहीन कलह देश संगे घेऊन, वाम हाती धरून शेषण येत ब्रह्मया सन्मुख, जीवा धरून उजव्या हाती नाचे केली अतिप्रती, दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप समिश्र, हाशे रडे वाकुल्या दावी, वाकुडे तोंड मुखी शिवी, ब्रह्मया पुढे उभा राही, काय निरोप म्हणून या देखोनी तयाचे लक्षण, ब्रह्मा हाशे अति घ पुसतसे अति विनयाने, लिंग जीवा का धरली, कलियुग म्हणे ब्रह्मयाशी, जिंकीन समस्त लोकांशी, लिंग जेव्हा रक्षणारांशी, हरी असे अपनाते, या कारणे लिंग जीवा धरून नाचे ब्रह्मदेवा,
जेथे मी जाईन स्वभाव आपण नभे कवना ते ऐकून कलीचे वचन निरोप देत ब्रह्मापण भूमीवरी जाऊन प्रकाश करी आपले गुणे कली म्हणे ब्रह्मयाची मज पाठविता भूमीशी आपुले गुण तुम्हाची सांगेन ऐका स्वामिया उच्छेद करीन धर्माशी आपण असे निरंकुशी निरानंद परियाशी निंदा कल माझेने परद्रव्य हारक पर श्रीरथ हे दोघे माझे भ्रात प्रपंच मत्सर दंबक प्राण सखे माझे असती बकासारखे सन्याची तेचे माझे प्राण परियशी छलन करून उदराची मिळवती पोषणार्थ तेची माझे सखे जाण अनेक असतील पुण्यजन तेची माझे वैरी जाण म्हणून विनवी ब्रह्मयाशी ब्रह्मा म्हणे कलियुगाची सांगे तुझ उपदेशी कलियुगी आयुष्य नराशी स्वल्प अशी एकसत पूर्वयुगांतरी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तपानुष्ठान ऐका करीती अनेक दिवसवरी मग वय तयांची गती आयुष्य अशी अखंडिती या कारणे ती कष्ट ती बहु दिवसपर्यंत तैसे नवेची कलियुग जाण स्वल्प आयुष्य मनुष्य पण करीती तपानुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन असती ब्रह्मण्याने पुण्य करतील जाणून त्यास त्वा साह्य होणी वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकूनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणत असे नमून स्वामींनी निरोपिले जे जन तेचे माझी वैरी असते आईची वैरी जेथे असती केवी जाऊ तयाक्षी ते ऐकता होय मज भीती केवी पाहू तयाशी पंचशत भूमंडळात भरतखंडी पुण्य होत मज मारतील देखत कैसा जाऊ म्हणत असे ऐकूनी कलीचे वचन ब्रह्मा निरोपी हसून काळात्म्याने मिळून त्वा जावे भूमीशी काळात्म्याने ऐशी गुण धर्म वासना करील छेदन पुण्यात्म्याचे अंतकरण उपजल बुद्धी पापाविषयी कली म्हणे ब्रह्मयाशी वैरी माझे परियशी वस्तात भूमंडळाची सांगेन स्वामी ऐकावे उपद्रविती माते बहुत कृपानये मज देखत जे जन शिव हरी ध्यात धर्मरथ मनुष्य रेखा अनिक असती माझे वैरी वास करती गंगा तिरी अनिक वाराणसी पुरी जाऊनी धर्म करती देखा तीर्थ हिंडती जे चरणे अनिक ऐकती पुराणे जे जन करती सदा जाणे तेची माझी वैरी जाण ज्याची मनी वशी शांती तेचे माझी वैरी खाते अदांबिकपणे पुण्य करती त्यांशी देखता भीत असे नासागरी दृष्टी ठेवून जप करती अनुष्ठानी त्याशी देखताची नैनी प्राण माझा जात असे श्रिया पुत्रांवरी प्रीती माय बापा विहिरीती त्यावर माझी बहुप्रीती परमइष्ट माझे जाणा वेदशास्त्रांते निंदिती हरिहरा ते भेदपाती अथवा शिव विष्णू दुसिती ते परम आप्त माझे जाणा जितेंद्रिय जे असती नर सदा भसती हरिहर राग द्वेषी वर्जिद्धिर देखोनी मज भय ब्रह्मा म्हणे कलियुगाशी तुझा प्रकाश पोहोशी तोवा जाताची भूमीशी तुझे इच्छे राहतील एखादा विरागत होईल नरपुण्यवंत त्याचे तवा साह्य होत वर्तावे म्हणे ब्रह्मा ऐकूनी ब्रह्माचे वचन कलियुग करीतसे नमन कर सपुट जोडून विनवतसे पर्यासा माझ्या दुष्ट स्वभावाशी केवी साह्य होवे धर्माची सांगा स्वामी उपायासे कवने परी राहटावे कलीचे वचन ऐकून ब्रह्मा असे अतिगहनी सांगत असे विस्तारून उपाय कलीशी राहटावाय काळ वेळ असती दोन्ही तुझं साह्य होणे येत असते निर्गुणी तेचे दाविती तुझ मार्ग निर्मळ असती जे जन तेची तुझी वैरी जाण मळमूत्र जायाशी वेष्टन ते तुझे इष्ट पर्याशी याची कारणी पाप पुण्याशी विरुद्ध असे पर्याशी जे अधिक पुण्यराशी तेची जिंकिती तुझ या कारणे विरळागत होतील नर पुण्यवंत तेजी जिंकिती निश्चित बहुतेक तुझ वश्य होती एखादा विवेकी जाण राही तुझे उपद्रव साहून जे साथी तुझे दारुण तेची होती वश्य तुझ या कारणे कलियुगा भितरी जन्म होतील येणे परी जे जन तुझेची परी न होय त्याही सुरा प्राप्ती ऐकूनी ब्रह्मदेवाचे वचन कलियुग करीतसे प्रश्न कैशी साधूचे अंतकरण कवनाशी निरोपावे ब्रह्मा म्हणे त्यावेळी एक चित्ते ऐक कली सांगेन ऐका श्रोते सकळे सिद्ध म्हणे शिष्य ऐशी धैर्य धरून अंतकरण शुद्ध बुद्ध वर्तती जन दोष न लागती कधी जाण लोभ वर्जित नराशी जे नर बसती हरिहराशी अथवा असती काशी निवासी गुरु सेवित निरंतरेशी त्याशी तुझ न लागे दोष माता पिता सेवकाशी अथवा सेवी ब्राह्मणाशी गायत्री कपिला धेनुशी भजना रांगाशी न लगे दोष वैष्णव अथवा शैवाशी जे सेविती नित्य तुळशीशी आज्ञा माझी हयाशी तयाशी बाधू नको गुरु सेवकास्ती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्या तित्वान बाधावे
सुकृती शास्त्र परायणाशी गुरु ते सेवित वंशवंशी विवेक धर्म करणाराशी त्याची तुवान बांधावे. करे म्हणे ब्रह्मयाशी गुरु महिमा कैशी कवन गुरु स्वरूपे कैशी विस्तारावे मजप्रती. ऐकून कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण गकार म्हणजे सिद्धजान. रे बापा पश्य दहा का ओकार विष्णुर व्यक्त त्रिताय आत्मा श्रीगुरु सत्य परब्रह्म गुरु निश्चित म्हणून सांगे कलेशी. श्लोक गणेश वाग्नेना युक्त विष्णुनाच समन्वित वर्णद्वयात्मक मंत्र चतुर्मुक्ती प्रदायका. टीका गणेशाती म्हणते गुरु तैसाची आशी वैष्णवरू ऐसाची ज्ञान शार्ग धरू. गुरुशब्द वर्ते तुके ठाई. श्लोक गुरु पिता गुरुर्माता गुरुर पर शिवा शिवे रुष्टे गुरुश्राता गुरुरुष्टे न कंचन. टीका गुरु आपला माता पिता गुरु शंकरो निश्चिता. ईश्वर होय जरी कोपरता गुरु रक्षिला परियशा. गुरु कोपेल एखादाशी ईश्वर न राखे परियशी. ईश्वर कोपेल जाणाराशी श्रीगुरु रक्षिणश्चे. श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुरेकहा परब्रह्म तस्मात् गुरुमुपाश्रयतः. गुरु ब्रह्मा सत्य जाण तोची रुद्र नारायण गुरुची ब्रह्म कारण म्हणून गुरु आश्रावा. हर प्रसन्ने पेच वैष्णवा जना संप्रार्थयन्ते गुरु अक्तिमेवा व्याम. गुरु प्रसन्न जगदीश्वरा सदा जनार्दन स्तु शक्ती सर्वसिद्धी दुहा. ईश्वर जरी प्रसन्न होता त्याशी गुरु होय ओळखविता. गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय आधी आपोल्या. गुरु हा सदा दर्शेता प्रवृत्ती तीर्थवळता योग तपादी धर्मना आचार वर्णादी विवेक ज्ञान ज्ञान भक्ती विवेक युक्त नमः. गुरु भजे शास्त्र मार्ग वर्तुनी तीर्थव्रता योग तपादी मुनी आचार वर्णादी ज्ञान ज्ञान परम भक्ती विवेक युक्त. या कारणे श्री गुरुशी भजावे शास्त्र मार्गाची तीर्थव्रत याग तपासी ज्योती स्वरूप अशी जाणा. आचार धर्मावर आश्रमाशी विवेक धर्म मार्गाशी भक्ती वैराग्य युक्ताची गुरुची मार्ग दाविना. हेतुके ऐकून कली आपण विनुतशे कर जोडून गुरु सर्व देवा समान केवी झाला. सांगा मज ब्रह्मा म्हणे कलेची सांगेन तुझ विस्ताराची एक चित्ते पर्यायशी. गुरुविना पार नाही गुरुविना न सर्वेन भवेत कश्यापि कश्चित् विना करणेन शास्त्रस्य श्रवणा तत्त्वतो भवेत. गुरुविना समस्तांशी श्रवण कैचे पर्यायशी. श्रवण होता मनुष्याची समस्त शास्त्रे ऐकती. शास्त्र ऐकता पर्यायशी तर तिला संसाराची या कारणे गुरुची प्रकाशी. स्वतः स्वरूप जाणावा गुरु सेविता सर्व सिद्धे होती पर्यायसा त्रिशुद्धी. कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तरी अंगरी ऋषीचा आश्रम थरी वृक्ष असते. नाना परी पुण्य नामी मृग वसती. ब्रह्म ऋषी आदी करून तप करती तया असते. तयात वेद धर्म म्हणून पहिलं पुत्र होता तिच. तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासती. त्यात दीपक म्हणून खाती. शिष्य होता परियसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास. शास्त्र पुराण झाला अशी तिने पण सेवा करिता श्री गुरुची. वेद धर्म एकेदिनी समस्त शिष्याशी बोलावणी पुसतशी संतोषिनी. ऐका श्रोते एकचित्ते बोलावणी शिष्याची बोले गुरु पर्यायशी. प्रति आशेला माझी तरी माझे वाक्य पर्यायसा. शिष्य म्हणती गुरुची जय जय स्वामी निरोपेशी. तारक आम्हाशी अंगीकारो हा भरोसा. गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे रो घरी. अविद्या माया सागरी गुरु जाय तो नर. मग तया कैशी गती नरके पडे तो सलती. गुरु तारक हे ख्याती वेद पुराणे बोलती. ऐकोनी शिष्याची वाणी तोसला वेद धर्म मुनी. संदीपक ते बोलवणी सांगत असे पर्यायसा. ऐका शिष्य सकळीक आमुचे पूर्वाजिताशे एक. जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके. आमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षालिता. काही शेष असे आता भोगल्या वाचन न सुटे जाणा. तपसामक्ष सामर्थ्य उपक्षा करीतो. पाप मोक्ष आळरी गतो. याची कारणे निष्कृत्य करीतो. तया पाप घोराची न भोगिता आपुले देही. आपुले पापा निष्कृती नाही. हा निश्चय जाणून पायी भोगावे आम्ही पर्यायसा. या पापाची निष्कृतीशी जावे आम्ही वाराणसीशी. जाईल पाप शीघ्रेशी प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आम्हाची न्यावे पुरी वाराणसीशी. पाप भोगीन स्वदेहाशी माते तुम्ही सांभाळावे.
या समस्त शिष्यात कवन असे सामर्थ्यवंत अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांची. तया शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक, बोल तसे अति विवेक तया गुरु प्रति देखा. दीपक म्हणे गुरुस पाप करिता देहनाश, न करावा संग्रह दुःखा शीघ्र करा प्रतिकारो. वेद धर्म म्हणे तयाशी दृढ देह असता मनुष्याशी, शाल न करावे पापाशी पुढते वाढी विषापरी. अथवा तीर्थे प्रायचित्ते आपोले देई भगुनी त्वरित पापा वेगळे न होत निरोते. मुक्ती नव्हे आपणाशी देवात ऋषी सर्वाशी मनुष्यादी ज्ञानगंताचे. शाल नये हो पापाशी आपुले आपण न भोगिता. दीपक म्हणे गुरुशी स्वामी निरापावे, आपणाशी सेवा करीन स्वशक्तीशी न करिता अनुमान सांगिजे. ऐकून दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण कुष्ठ होईल अंगहीन अंधक पांगुल परिहासा. सवस्तर एक विषय माते सांभाळावे भोवत, जरी असे दृढ व्रत अंगी करावे तुम्ही सेवा. दीपक म्हणे गुरुशी कुष्टी होईन आपण हर्षी, अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृती करीन. तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती. स्वामी निरपावे तरीत म्हणून चरणाशी लागला. ऐकून शिष्याची वाणी संतोषला वेद धर्म मुनी, सांगत असे विस्तरून तया पाप लक्षणे. आपुले पाप आपणाशी ग्राह्य नवे पुत्र शिष्याशी, न भोगिता स्वदेहाशी नवेचे पाप पर्यसा. या कारणे आपण देखा भोगीना आपले पाप दुःख, सांभाळे मज तू संदीपका. 21 वर्षेपर्यंत जे पीडित रोगे देखा, प्रति पाळणाराशी कष्ट अधिक. मज होणी संदीपका तू ते कष्ट अधिक जाण. या कारणे आपले देई भोगीन पाप निश्चयी, तुवा प्रति पाळावे पायी काशीपुरा नेऊन या. तया काशीपुरी जान पापाय वेगळा होईन, आपण शाश्वत पद पाळविन तुझ करिता शिष्योत्तम. दीपक म्हणे गुरुशी अवश्य नेईन पुरी काशी, सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा समतमची. ब्रह्मा म्हणे कलियुगाशी, कैसा होता शिष्य त्याची कुष्ठ होताशी गुरुशी. नेले काशीपुरा मणिकर्णिका उत्तर देशी, कमळेश्वर सनी देशी राहिले तेथ पर्यशी. गुरु शिष्य दोघे जण स्नान करून मणिकर्णिकेची पूजा करती विश्वनाथाशी. प्रारब्ध भोग त्या गुरुशी भोगित होता त्या स्थानी. कुष्ठरोग झाला बहुत अक्षहीन अतिदुखित, संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुण्या. व्यापिला देह कुष्ठे भूत, कृमी पडे रक्त दुःखे व्यापला अत्यंत, अपस्मारी झाला जाण. भिक्षा मागुनी संदीपक गुरुशी आणून देत नित्य, कळी पूजा भावे एक. विश्वनाथ स्वरूप म्हणत असे रोगे करुणी पीडिता नरू. साधू जन होते क्रूर तोची देखा दुजोरू, होय क्रूर एखादे वेळी. भिक्षा आणिता एखादे दिवशी, न जेवेशी गुरु कोपेशी. स्वल्प आणले म्हणून क्लेशी, सांडून देत भूमीवरी. एरे दिवशी जाऊन शिष्य आणि अन्य भवस, मिष्ठाने न आणि म्हणून क्लेश करिता झाल पर्यसा. परोपरीचे पक्वान का नाणीशी म्हणे जाण, कोपे मारू येता आपण शाखा परोपरी मागत असे. जितके आणि मागुनिया सर्वस्व करीत असे वाया, कोपे देत शिव्या परोपरी पर्यासा. एखादे समय शिष्याची म्हणे ताता ज्ञानराशी, मज निमित्त कष्टलाशी. शिष्यराया शिका म्हणे सवेची म्हणती वचने क्रूर, माते गांजलेला परत्व आमचे विष्ठामूत्र. क्षणाक्षणा धुत नाही खाता ती मज मक्षिका. कान निवारीशी संदीपका सेवा करिता म्हणे ऐका, भिक्षा नानीशी म्हणतसे. या कारणे पाप गुण ऐशेशी असते जाण, ओखट वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणाय. पाप असे जेथे बहुत दैन्य मत्सर वशे तेच, शुभाशुभ नेणे क्वचित पाप रूपे जाणावे. एखादे दैन्य काशी दुःखे प्राप्त होती कैची, अपस्मार होई जयाशी पा रूप तोची जाणा. समस्त रोगास ती देखा, कुष्ठ 16 भाग नवीने का. वेद धर्म द्विज आहे का, कष्ट तसे येणे परी. ऐशे गुरुचे गुणदोष मनात ना आणि तोची शिष्य. सेवा करी एक मानस तोची ईश्वर मानुनी. जैसे जैसे मागे आणून देत असे परिपूर्ण. जैसा विश्वेश्वर नारायण तैसा गुरु म्हणत असे. काशी क्षेत्र थोर असता न करी सदा तीर्थयात्रा. न जाय देवदर्शना सर्वता गुरु सेवे वाचुनी. न तीर्थयात्रा नच देवयात्रा, न देहयात्रा नच गोहयात्रा. अहर्निश ब्रह्महरी सुबुद्ध गुरु प्रसेवनाही. सेवे मान्यता आपले देह संरक्षण कधी न करी. शिष्यजान लय लावणीशी गुरुचरण कवना सवे न बोलेची. अवरात्र येणे परी ब्रह्मा शिव म्हणे हरी.
गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करीत असे. गुरु बोले निष्ठुरशी आपण मनी संतोषी, जे जे त्याची मानसी पाहिजे तशी वर्त तसे. वर्तता येणे परे देख प्रसन्न होऊन पिनाक उभा होऊन सन्मुख वर माग म्हणत असे. आहो गुरुभक्त दीपका महाज्ञानी कुलदीपका, तुष्टल तुझे भक्तीशी ऐका प्रसन्न झालो मग आता. दीपक म्हणे ईश्वराशी, हे मृत्युंजय व्यमकेशी न पुसता आम्ही गुरुशी वर्ण घे सर्वता. म्हणून गेला गुरुपाशी विनुत शेतयाशी, विष्णुनाथ आम्हाशी प्रसन्न होऊन आलाशी. निरोप झाले या स्वामीचा मागेन उपशर्म व्याधीचा, वर होता सदाशिवाचा बर्वे होईल म्हणत असे. ऐकून या शिष्याचे वचन बोले गुरु कृपायमान, माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वराची. भोगिल्या वाचून पातकाशी, निवृत्ती नव्हे का पर्याशी. जन्मांतरी बांधिती निश्चयशी, धर्मशास्त्री अशी जाण. मुक्ती अपेक्षा ज्याची मनी तेने करावे पापधुनी, शेष राहता निर्गुणी विघ्न करतील मोक्षाशी. ऐशिया परी शिष्याशी गुरु सांगे पर्याशी. निरोप मागुनीशी गुरुशी गेला ईश्वरा सन्मुख, जाऊन मागे ईश्वराशी नलगे वरापणाशी. नय गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणत असे. विस्मय करून विमुखशी गेला निर्वाण मंडपाशी. बोलावून समस्त देवाशी सांगे वृत्तांत विष्णू पुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास, कैसा गुरु कैसा शिष्य, कोठे त्यांचा रहिवास सांगावे मज निर्धारे. सांगे ईश्वर विष्णूशी आश्चर्य देखील पर्याशी. दीपक शिष्य निश्चयशी, गुरुभक्त असे जाना. गोदावरी तीरावाशी, वेद धर्म म्हणे जे तापसी, त्याची सेवा अहर्निशी. करीत भावे एकचित्ते, नाही त्रिलोकी देखील कोणी. गुरुभक्ती करणार निर्गुणी, त्यात देखुनी माझे मने अतिप्रीती वर्त तसे. वर देईन म्हणून आपण गेलो होतो त्याजवळी जाण. गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर पर्यासा. अनेक दिव्य सहस्र वर्षी तप करती महाऋषी, वर मागती अहर्निशी. नाना कष्ट करून या तैसा तापसी, योगी अशी नव्हे मज वर देवयाशी. बलात्कारे देता तयाशी, वर न घेतो दीपक. तन मन अर्पुणेशी गुरुशी, सेवा करीतो संतोषी. त्रयमूर्ती म्हणून गुरुशी निश्चय बसवत असे. समस्त देव माता पिता गुरुची असे तत्वता, निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून. किती म्हणून वर्ण त्याशी, अविद्या अंधकाराशी. छेदिता दीपक पर्याशी, कुलदीपक नाम सत्य. धर्म ज्ञान सर्व गुरुची म्हणे कुलदीपक. चरण सेवा मनपूर्वक करीतो गुरुची भक्तीने. हेतुके ऐकून शार्ग धरू, पाहाव्या गेला शिष्य गुरु. त्याचा भक्ती प्रकार पाहे त्यावेळी. सांगितले विश्वनाथे, त्याहून देशी अनेक ते संतोषने दीपकाते. म्हणे विष्णू पर्यासा. दीपक म्हणे विष्णूशी, काय भक्ती देखून आम्हाशी वर देतोशी पर्यायसा. कौन कार्य सांगा मज, लक्ष कोटी सहस्र वर्षी तप करती अरण्यवाशी. त्याशी करतो शिवदाशी, वर न देशी नारायणा. मी तरी तुझं भजत नाही, तुझे नाम स्मरत नाही. बलात्कार येऊन पाहि केवी देशी वर मज. ऐकून दीपकाचे वचन संतोषला नारायण. सांग तसे विस्तारून, तया दीपका प्रति देखा. गुरु भक्ती करीती निर्वाणेशी, म्हणून आम्ही झालो संतोषी. जे भक्ती केली तो गुरुशी, त्याची आम्हाशी पावली. जो नर असे गुरुभक्त जाण, तोची माझा जीव प्राण. त्याची वश्य झालो आपण, जे मागेल ते देतो तया. सेवा करी माता पिता, ती पावे मज तत्वता. पती सेवा श्रेया करिता, तेही मज पावतसे. एखाद्या भया ब्राह्मणाशी येती योगेश्वर तापसी. करती नमन भक्तीची, त्याची मज पावेदान. आयशी ऐकून दीपक नमित धारा अनेक, विनुत से देख. म्हणे सिद्ध नामधारका, ऐक विष्णू ऋषी कशी. निश्चय असो माझे मानसी, वेदशास्त्र मीमांसा दिकाशी. गुरु आम्हाशी देणार. गुरुपासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती. आम्हा आदिला आमुचा गुरुची देव जाण, अन्यथा नाही जाण पाय. सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य. गुरु वाचने आम्हा परमार्थ, काय गुरु असे सांगा. समस्त योगी सिद्ध जन, गुरु वाचून नव्हती सज्ञान. ज्ञान होता ईश्वर आपण, केवी दूर असे सांगा. जो वर द्याल तुम्ही मज, श्री गुरु देतो काय तुझं. या कारणे श्री गुरुराज भजत असे पर्यसा. संतोषणी नारायणा म्हणे, धन्य धन्य माझा प्राण. तू शिष्य शिरोरत्न बालक तुझे आमचा. करिय काहीतरी मागाता, वर देईन तत्वता. विश्वनाथ आला होता, दुसऱ्यांवर देवाशी मी आलो. आमचे मन संतोषी, वर मागजो तुझे मानसी. तुझ वश्य झालं निर्धारेशी, जे पाहिजे ते देईन आता. दीपक म्हणे विष्णूशी, जरी वर आम्हा देशी. गुरुभक्ती होय अधिक मानसी, ऐशी मज ज्ञान द्यावे.
गुरुचे रूप आपण ओळखे, ऐशे ज्ञान देई सुखे, या परते न मागे निके, म्हणून चरणी लागला. दिधरावर सार्ग पाणी, संतोषिनी बोलेवाणी, आरे दीपका शिरोमणी, तू माझा प्राण शका होशी. तो ओळखिले गुरुशी, देखिले दृष्टी परब्रह्माशी, अनेक जरी आम्हा पुसशी, सांगे नाही का एकते. लौकिक सुबुद्धी होय जायची, धर्माधर्म सुमने द्यायची, उत्कृष्टाहुनी उत्कृष्टीची, स्तुती करिगा अहनीची. जे जे समयशी गुरुशी तू भक्तीने स्तुती करशी, तेने होय आम्हा संतोषी, त्याची आमुची स्तुती जाण. वेदवाची ती सांगेशी, वेदांत भाषे अर्णेशी, वाचिती जन उत्कृष्टेशी, आम्हा पावे निर्धारे. बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्माशी, म्हणत याची कारणे गुरु भाषता सत्य, सर्व देवता तू जवळशे. गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडता क्षण केवी होय पर्यासा. जयाचे हृदय गुरुस्मरण, तोची त्रिलोकी पूज्य जाण, अमृतपान सदा सुगुण, तोची शिष्य अमर होय. यदा मम शिवस्यापि ब्रह्मण ब्राह्मणस्य हि अनुग्रह भवेनृनासे, वेत्ते सद्गुरुस्तदा. आपण आता ईश्वर ब्रह्मा जरी देतावर, तद्वत फलदाता गुरु. गुरुत्रयमूर्ती याची कारणे, ऐसावर दीपकाशी, दिदला विष्णूने प्रियशी. ब्रह्मा सांगे कलेशी, एक चित्ते प्रियसा. वरला धुनी दीपक, गेला गुरुचे सन्मुख. पुसतसे गुरु ऐक, तया शिष्या दीपकाशी. ऐक शिष्या कुळ दीपका, काय दिले वैकुंठ नायका, विस्तारूने सांगेने का माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुशी, वर देतला ऋषी कशी, म्यास मागितले तयाशी, गुरुभक्ती व्हावी म्हणून. गुरुची सेवा तत्परेशी, अंतकरणा दृढशी, वर दिला संतोषी, दृढ भक्ती माझी तुमचे चरणी. संतोषणी श्री गुरु प्रसन्न झाला, साक्षात करू जीवित्वे होय तू स्थिरू. काशीपुरी वास करी, तुझे वाक्य व सर्व सिद्धी, तुझे घरी नवनिधी, विश्वनाथ तुझे स्वार्थी. म्हणे गुरु संतोषिनी, तुझे स्मरण जे करते, त्यांचे कष्ट निवारण होती. श्रेयायुक्त नादती, तुझे स्मरण मात्रेशी. येणे परी शिष्याशी, प्रसन्न झाला परियाशी. दिव्य देह झाला तत्सेनेशी, झाला गुरु वेद धर्म. शिष्याचा भाव पहावायस, कुष्टी झाला महाक्लेश. तो तापसी अतिविशेष, त्याशी कैचे पापराय, लोकानुग्रह करावायस. गेला होता पुरी काशी, काशी क्षेत्र महिमायशी. पाप जाय सहस्र जन्मीचे, तया काशी नगरात. धर्म अथवा अधर्मरत, वास करीती क्वचित. त्याशी पुनर्जन्म नाही जाणा. सुत म्हणे ऋषी स्वराची, येणे प्रकारे कलेशी. सांगे ब्रह्मा पर्यशी, शिष्य दीपका आख्यान. सिद्ध म्हणे नामकने, दृढ मना असावे याची गुणे. तरीच तरेल भवारणे, गुरुभक्ती अशी नेवधी श्लोक. यात्रा यात्रा दृढा भक्ती आराध्या काश्य महात्मा. तत्र तत्र महादेव प्रकाश मुपंगच्छति. जरी भक्ती अशी दृढेशी, त्रिकरण समानशी, तोची लाजे ईश्वराची. ईश्वर होय तयावश्य. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वत्योपाख्यान सिद्धनामधारक संवादे. शिष्य दीपक आख्यान नाम द्वितीय अध्याय. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तुते. अध्याय दुसरा समाप्त. जय श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. जय श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा समाप्त.